नमस्कार. बिग बॉस मराठीचा राडा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर कालच्या भागाचा विचार करायला गेलं तर कालच्या भागाचे दोन टप्पे होते. टास्कच्या आधीचा आणि त्यानंतरचा अशा दोन भागांमध्ये कालचा एपिसोड डिवाइड झाला होता. पहिला भाग थोडासा रटाळ होता पण दुसरा तितकाच मजेशीर होता. कालच्या भागाची सुरुवातच झाली तंटावतीची वेणी बांधण्यापासून. मग काय, ए टीम कडून हुशार विद्यार्थी म्हणून आपल्याकडून अनुश्रीला तंटावतीच्या दरबारात पाठवलं आणि अनुश्री काही कोडं सोडवू शकली नाही. ठरल्याप्रमाणे अनुश्रीने बचबचीत माती खाल्ली. आपली हुशारी वापरत अनुश्रीने कोड्याचं चुकीचं उत्तर दिलं आणि दुर्दैवाने टोळीतील 3 सदस्यांना बाद करावं लागलं. अनुश्रीने पुन्हा आपला खेळ खेळला. प्रभूला, रोशनला आणि अत्यंत हुशारीने विशालला कॅप्टन्सीमधून बाहेर काढलं. विशालला कॅप्टन्सीमधून बाहेर काढलं आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. पण आपल्याला कॅप्टन्सीमधून बाहेर काढलं याचा प्रभूला काय इतका मोठा धक्का बसला ते काही कळलं नाही. याच्यावर प्रभू जे काही ओव्हर रिॲक्ट करत होता ते पाहून खरंच हसायला येत होतं. पण विशालचं नाव आल्याने रुचिता चांगलीच बिथरली. तंटावतीच्या दरबारातनं बाहेर आल्यानंतर टोळीनं अनुश्रीला यानं त्या कारणानं तू कशी चुकलीस याची जाणीव करून दिली. विशालचं नाव घेऊन तू खूप मोठी चूक केली असं तिला वारंवार सांगितलं गेलं. या सगळ्याचा जो काही तिला गिल्ट आला आणि त्यानंतर अनुश्री जे काही रडली ते एखाद्या डेली सोपला लाजवेल असं होतं. अनुश्रीचं रडणं पाहून हे किती खोटं आहे, ही ऍक्टिंग करते असंही रुचिता म्हटली. आता खरंच कॅप्टन्सी मधून विशालला बाहेर काढल्यामुळे अनुश्रीला वाईट वाटलंय का हे फक्त तिलाच माहितीये. यामध्ये रुचिताने मात्र आपली पोळी भाजून घेतली आणि विशालला अनुश्री विषयी जे काही वाईट भरवायचं होतं ते भरवून टाकलं. मग पुन्हा एकदा वेणीचा टास्क होतो. या टास्क मध्ये कोण जिंकलं हे महत्वाचं नाहीये, तर या टास्क मध्ये रुचिता आणि राखी यांच्यामध्ये जी काही शाब्दिक जुगलबंदी रंगली ती मात्र बघण्यासारखी होती. दोघीही एकमेकींना तोड शिव्या देत होत्या. तू अशी, तू तशी असं म्हणत म्हणत ही शब्दांची रांग पार पुढे गेली होती. शेवटी काय तर दोन्ही टीम मधलं कुणीच जिंकलं नाही. पण बिग बॉसने इथं वेगळा ट्विस्ट केला आणि खेळ थांबवला नाही. तर हा खेळ ड्रॉ झाल्यामुळे दोन्ही टीम मधल्या 2-2 सदस्यांना बाद करायला सांगितलं. त्यानुसार टोळीमधल्या प्राजक्ता आणि अनुश्रीला बाद करून रुचिताला कॅप्टन्सीची उमेदवारी द्यायचं ठरवलं. तर दुसरीकडे दीपाली, तन्वी आणि सचिनच्या वाट्याला कॅप्टन्सीची उमेदवारी आली. मग या कॅप्टन्सी टास्कची तिसरी फेरी झाली. त्या तिसऱ्या फेरीमध्ये प्राजक्ता आणि राखीने वाटाघाटी करून ए टीमला विजयी करायचं ठरवलं. ए टीम म्हणजेच विशालची टोळी. त्यानंतर विशाल हुशार उमेदवार म्हणून तंटावतीच्या दरबारात जातो. जेव्हा अनुश्री कोडं सोडवायला गेली होती तेव्हा आपण किती सहज कोडं सोडवू शकतो असं दाखवणारा विशाल तिथे गेल्यावर मात्र फूस झाला. बिग बॉसनं काय कोडं घातलं याचा त्याला अर्थच लागला नाही आणि शेवटी चुकीचं उत्तर देऊन विशालने बचबचीत माती खाल्ली. झालं असं की विशालमुळेच रुचिताला कॅप्टन्सी मधून बाहेर पडावं लागलं आणि पर्यायानं दीपाली, तन्वी आणि सचिनच्या वाट्याला कॅप्टन्सीची उमेदवारी आली. एकीकडे कॅप्टन्सी प्रकरण रंगलेलं असतानाच दुसरीकडे रोशन विषयी चर्चा सुरू झाली. रुचिता आणि विशाल रोशन विषयी बोलू लागले. रोशन हा त्यांना आता आपला वाटत नाहीये. रोशनला आपण जे काही बोलतोय ते त्याला पटत नाहीये. त्याला दाबल्यासारखं होतंय. त्याच्यावर आपण दबाव टाकतोय की काय असं त्याला वाटतंय असं रुचिता म्हणते. खरं तर हीच जाणीव रोशनच्या मनात सुद्धा आहे. रोशन तिथे एकटा पडलाय आणि तो एकटेपणा काल त्याने सचिनला बोलून दाखवला. सचिन मोठ्या भावासारखा असल्याने रोशन त्याच्यापुढे इमोशनल झाला. हा इमोशनल सिक्वेन्स प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला. पण येत्या काळात विशाल रोशनला टोळीच्या बाहेर काढेल किंवा रोशन स्वतः टोळी सोडेल याच्या शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत जे घडलं तो होता पहिला अंक. आता इथून पुढे सुरू होतो दुसरा अंक, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं राडा होतो. दुसऱ्या दिवसाची सकाळ होते आणि राखी आणि सागरची लव्ह स्टोरी सुरू होते. ही सगळी लव्ह स्टोरी झाल्यानंतर राखीच्या लक्षात येतं की आपण राणी आहोत आणि घर स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपल्यावर आहे. राखी हातातला राजदंड घेऊन सगळ्यांकडे जाते आणि स्वच्छता करायला सांगते. पण राखीला कुणीही जुमानत नाही. राखीच्या विरोधात जायचं असं जणू घरच्यांनी ठरवलेलंच असतं, त्यामुळे कुणीही स्वच्छता करायला येत नाही. शेवटी राखी यावरून एक राडा करायचं ठरवते आणि ती पहिल्यांदाच प्राजक्ताकडे जाऊन म्हणते की मी आता एक राडा करतेय, तू याच्यामध्ये सामील होशील का? प्राजक्ताला कल्पना नसते की राखी नेमकं काय करणार आहे. पण राखी म्हणते मी जे काय करते त्याच्यावर तू फक्त रिॲक्ट करत जा. राखी बऱ्याचदा असा ठरवून राडा करते. या सीझन मधला असा पहिलाच राडा आहे जो राखीने ठरवून केलाय. राखी ठरल्याप्रमाणे स्वच्छतेवरून कांगावा करायला सुरू करते. प्राजक्ताचं आणि तिचं भांडण चाललंय असं सगळ्यांसमोर दाखवते आणि किचन एरियामध्ये जाऊन वाटीभर पीठ आणून ते प्राजक्ताच्या तोंडावर फेकते आणि इथेच खरा खेळ सुरू होतो. प्राजक्ताच्या तोंडावर पीठ टाकलं हे पाहून सचिन, रोशन, विशाल घरामध्ये धावत येतात. राखी काय करणार याची सचिनला तिने कल्पना दिलेली असते. मग सचिन देखील राखी सोबत
भांडू लागतो। ते तिघे मिळून राखीच्या अंगावरती पीठ टाकतात आणि राखीचा अवतार बघण्यासारखा होतो। सचिनही रागाच्या भरात राखीच्या अंगावर पाणी टाकतो। त्यानंतर राखी घर डोक्यावरती घेते। यामध्ये सागर आणि तन्वी सुद्धा येतात। सगळे एकमेकांशी जोरदार भांडू लागतात। राखीने मुद्दामून केलेला राडा खऱ्या अर्थानं वर्क होतो आणि सगळेच बेछूटपणे भांडू लागतात। तन्वीचा आवाज शिगेला पोचतो। राखीने जे केलंय ते चूक आहे, पण तुम्ही ती चूक करू नका असं ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते। आणि हाच तन्वीचा वाढलेला आवाज रुचिताला काही बघवत नाही। दोघेही बरेच दिवस झालं भांडल्या नव्हत्या किंवा भांडल्या होत्या पण मनासारख्या भांडल्या नव्हत्या, म्हणून दोघींनीही या संधीचा पुरेपूर फायदा घेतला। या वादात रुचिताने देखील उडी टाकली आणि हे भांडण अजूनच पेटतं। राखी मग ठरल्याप्रमाणे खुर्च्या आपटते, कांगावा करते आणि हा सगळा ड्रामा एका ठिकाणी येऊन थांबतो, ती म्हणजे भूक। घरात सगळ्यांना भूक लागलेली असते पण स्वच्छता झालेली नाही, म्हणून राखी घरात जेवण बनवू देत नाही। अनुश्री, रुचिता आणि तन्वी या तिघीही जेवण बनवण्यावरून भांडू लागतात। रुचिता आणि तन्वीचं भांडण अजूनच शिगेला जातं, पण जेवण बनवणार का आणि जेवायला मिळणार का हे दोन प्रश्न मात्र काही सुटत नाही। या सगळ्यामध्ये काल दोन गोष्टी भाव खाऊन गेल्या, ते म्हणजे तन्वीनं राखीला मारलेली मिठी। जेव्हा या गोंधळात तन्वी राखीला मिठी मारते तेव्हा टोळी तिची मजा घेत असते। तन्वी कशी वेळ पाहून रंग बदलते अशा चर्चा टोळीमध्ये रंगतात। तर दुसरी घटना म्हणजे राकेश आणि प्राजक्ताची लव्ह स्टोरी। आता करण बाहेर पडला असला तरी राकेशला प्राजक्ताविषयी जे काही वाटतंय ते काही लपत नाहीये आणि ते दीपाली ताईच्या सुद्धा नजरेत आलंय। दीपाली ताईने काल त्याला थेट विचारलं की एक दिवस तू मला आणि तन्वीला सोडून प्राजक्ताकडे जाशील, खरं सांग तुला हवी आहे का ती? कारण तुझ्या वागण्यात तसं दिसतंय, तू मध्येच प्राजक्ताकडे जातोयस, मध्येच इकडे येतोयस। पण राकेश त्यावरती साफ नकार देतो। राकेश म्हणतो ही माझ्या खेळाची पद्धत आहे, हळूहळू तुम्हाला कळेल मी काय करतोय। तर दुसरीकडे प्राजक्ता टोळीमधल्या लोकांनाही तेच सांगत असते की कधी राकेश माझ्याकडे येतो तर कधी येत नाही, नेमकं त्याच्या मनात काय चाललंय हेच मला कळत नाहीये। आता खरंच राकेशला प्राजक्ता आवडते का, तिच्याविषयी त्याच्या मनात भाव आहेत का, हे मात्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत। जर तसं झालंच तर मात्र खेळामध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे। या भागाच्या शेवटी काय होतं तर सगळे भुकेलेले जीव एकत्र येतात, विशाल सगळ्यांची समजूत घालतो आणि कुणीही जेवणावरती राग काढू नका असं कन्क्लुजन देतो आणि शेवटी घरामध्ये जेवण बनवायला सुरुवात होते। जेवण बनवलं जातं, सगळेजण पोट भरून जेवतात आणि जेवताना राखीचा ड्रामा सुरू होतो। राखी म्हणते माझे आजोबा जेटली आहेत, मी ब्रुसलीच्या खानदानातली आहे, मी ब्लॅक बेल्ट आहे आणि राखीचा हा सगळा नॉनसेन्स पण तितकाच हसवणारा ड्रामा पाहून मजा येते। बिग बॉसच्या घरात राखी गेल्यामुळे राखी भागाची सुरुवातही गोड करते आणि शेवटही गोड करतोय। आता कदाचित अनेकांना वाटेल की खूपच राखी राखी होतंय, पण राखीचं अस्तित्व आपल्याला नाकारूनही चालणार नाहीये। राखी घरात आल्यामुळे घराच्या दिशा बदलल्यात, घरातल्या लोकांचं वागणं बदललंय आणि मनोरंजनाचा फंडाही बदललाय। त्यामुळे प्रेक्षकांना एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट पाहायला मिळतंय हे मात्र नक्की। अर्थात आता उत्सुकता आहे ती घराचा पुढचा कॅप्टन कोण होणार। दीपाली, तन्वी आणि सचिन मध्ये असलेली ही कॅप्टन्सीची लढत पुण्याच्या पारड्यात विजयाचा चेंडू टाकते ते बघण्यासारखं आहे। तोपर्यंत पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा, फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबजवर।